औरंगाबाद UCN टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रत्येक घरामध्ये गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते। महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधान परिषदच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी राज्यातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी। नमस्कार सर्वांना। चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे शालिवाहन शके 1948 गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आज प्रत्येक घरामध्ये गुढी उभारली गेलेली आहे आणि मग ते घर महाराष्ट्रात असो, भारतात असो किंवा अनेक जगातल्या मराठी घरांच्यामध्ये असो, त्याचप्रमाणे बऱ्याचशा राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हिंदू नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि आपण त्या निमित्ताने सर्व वर्षभर आपल्याला यश, समृद्धी, आरोग्य, मानसिक शांतता, त्याचबरोबर अष्टलक्ष्मी म्हणजे धन, धान्य, यश, विजय सर्व प्रकारनी प्राप्त हो, अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते। त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये चांगल्या प्रकारचा एकोपा, जिव्हाळा, आरोग्यदायी वातावरण, उत्साहवर्धक वातावरण, सकारात्मक विचार हे प्रभुत्व त्यांचं व्हावं, त्यांचं राज्य चालावं, अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते। देशामध्ये NDAचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे आणि अनेक आव्हानांना तोंड देत लोकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न ते पराकाष्ठेने करत आहेत आणि त्याचा परिणाम देखील भारतावर चांगला दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार काम करत आहे आणि अधिवेशन देखील चालू आहे आणि अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांना न्याय देत असतानाच अनेक चांगली विधेयकं देखील मंजूर करण्यामध्ये येत आहे। विधान परिषदेचे उपसभापती, शिवसेनेची नेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भारत।